हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर इथे आपण आज संडे स्पेशल नाश्त्यासाठी बनवत आहे पास्ता. तर हे बघा, इथे मी हा पास्ता घेतलेला आहे. एक झटपट रेसिपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे. तर इथे आज आपण पास्ता बनवायचा आहे. त्यासाठी मी फक्त इथे कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, हा पास्ता मसाला आहे आणि इथे मी आपण जेवढा पास्ता बनवणार आहे त्याच्या अंदाजानुसार इथे मी पाणी घेतलेलं आहे. पातेल्यामध्ये पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. तर आता या पाण्याला उकळी आली की हा पास्ता त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. तर हा पास्ता एकदम झटपट बनतो आणि पटकन बनतो. साधी सोपी रेसिपी कोणीही बनवू शकते. याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्यासुद्धा ॲड केल्या जातात. तर प्रत्येकाच्या आवडीनुसार ढोबळी मिरची, गाजर, कोबी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या याच्यामध्ये प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार ॲड करतात. तर आम्हाला आवडत नाही भाज्या वगैरे जास्त टाकलेल्या, म्हणून मी फक्त कांदा आणि टोमॅटोवरतीच पास्ता बनवणार आहे. बघा, उकळी येत आहे. पाण्याला मस्त अशी उकळी येऊन द्यायची आणि नंतर त्यामध्ये पास्ता टाकायचा. तर इथे पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये हा पास्ता ॲड करूया. मस्त असा हा पास्ता आता उकळून द्यायचा. चांगला लगेच शिजतो, पटकन शिजला जातो हा. तर इथे हा पास्ता आपण बघा उकळवून घेत आहे. हे बघा, असा मस्तपैकी पास्ता आपण रेडी करून घेणार आहोत. आता हा बघा पास्ता असा मस्त शिजून घ्यायचा. चांगली उकळी काढून घ्यायची आहे, पटकन शिजला जातो. बघा कसा उकळत आहे एकदम. हे बघा, मस्त असा पास्ता हा आपला रेडी म्हणजे शिजवलेला आहे पाण्यामध्ये. तर हा आपण आता गाळून घ्यायचा. तर मी आता पूर्ण याच्यामधलं पाणी काढून घेते. तर हे बघा, आता मी पाणी याच्यामधलं पूर्ण गाळून घेते. असं चाळणीमध्ये हा 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 हे बघा, हे पूर्ण असं मी पाणी याच्यामधून काढून घेते. तर हे बघा, मी ह्याच्यामधलं पाणी पूर्ण नितळवून घेतलेलं आहे. एकदम सुट्टा सुट्टा झालेला आहे बघा, कुठेही चिकटलेला नाही किंवा चिपकलेले नाहीत. एकदम मोकळा मोकळा झालेला आहे बघा. त्याच्यामुळे तेल टाकायचं पाण्यामध्ये. तेल टाकल्यामुळे हा असा सुट्टा सुट्टा होतो, चिपकत नाही एकमेकांना. तर हे असं मी पूर्ण पाणी नितळवून घेतलेलं आहे. तर याच्यामधले पूर्ण पाणी नितळवलेलं आहे. तर आता आपण पास्ता तयार. याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचा. आपला पॅन गरम झालेला आहे, ज्यामध्ये मी आता 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता तेल आपलं गरम झालं की आपण कांदा टाकून घ्यायचा. आता मस्त असा कांदा भाजून घ्यायचा. मस्त असा आता आपला लालसर रंगावरती कांदा छान भाजलेला आहे. याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहोत. मस्त असा टोमॅटो नरम होईपर्यंत भाजून घ्यायचा, शिजवून घ्यायचा टोमॅटो छान असा. तर याच्यावरती मी आता झाकण ठेवते आणि थोडासा टोमॅटो शिजवून घे. तर इथे आपला टोमॅटो मस्त असा नरम झालेला आहे, शिजलेला आहे टोमॅटो, बघू शकता. तर ह्याच्यामध्ये आपण पास्ता मसाला घालून घेऊया. छान असा पास्ता मसाला घालून घ्यायचा याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये आपण फ्रेश टोमॅटो केचप ॲड करणार आहोत. आहा हा हा, मस्त असं टोमॅटो केचप
त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं. छान असं परतवून घ्यायचं मस्त. आणि याच्यामध्ये आता आपण हा पास्ता ॲड करून घ्यायचा आहे. तर हे बघा आपण याच्यामध्ये पास्ता ॲड करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता मीठ टाकून मस्त असं हलवून घ्यायचं आहे. मस्त हलवून घेतलेला आहे आता. तर हा आपला पास्ता तर खाण्यासाठी रेडी झालेला आहे. ढांटडान झटपट होणारी रेसिपी आहे. सर्वांनी प्लीज ट्राय करून बघा एकदा. साधी सोपी रेसिपी आहे, काही अवघड नाही पास्ता बनवणं. इन्स्टंट पास्ता. तर प्रत्येकाने बघा रेसिपी नक्की ही ट्राय करून बघा. अशा प्रकारे आपला पास्ता रेडी झालेला आहे आणि किती सुंदर कलर आलेला आहे आणि किती छान दिसत आहे बघा. मस्त असा सुट्टा सुट्टा पण झालेला आहे, चिकटलेला नाही किंवा काही नाही. छान रेसिपी तयार होते. सर्वांनी ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.